आताच कोकण पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे। माहितीचे उमेदवार निरंजन डावखरे हे कोकण पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उभे आहेत। मागील 12 वर्ष या मतदारसंघात पदवीधरांच्या प्रश्नांसाठी ज्या पद्धतीने ते लढले, त्यांच्या विकासासाठी निधी दिली, त्याच्यामुळे ही निवडणूक एकतर्फी आहे। महाविकास आघाडीचे नेते कुठेही कोकणात येताना दिसले नाहीत। जे नेते निवडणुकीच्या काळात मतदारांपर्यंत येऊ शकले नाहीत, ते नंतर काय येणार आहेत? महायुतीच्या बाजूने वातावरण आहे। आताच कोकण पदवीधर निवडणुकीच्या मतदान आता पार सकाळपासून 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत हे मतदान होणार आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सन्मान्य निरंजन वसंत डावखरे हे कोकण पदवीधरांच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी ते उभे आहेत आणि गेली 12 वर्ष त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये पदवीधरांच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीने ते लढले, त्यांच्या विकासासाठी जी काही निधी त्यांनी कोकणामध्ये वापरली किंवा दिली, त्याच्यामुळे आज ही पूर्ण निवडणूक ही एकतर्फी आहे। कुठेही विरोधी उमेदवार जे आहेत त्यांचं कुठेही प्रचार आम्हाला दिसत नाही आहे। महाविकास आघाडीचे कुठलेही नेते आमच्या सिंधुदुर्गापर्यंत रत्नागिरीपर्यंत येताना आम्हाला दिसले नाहीत। मला नाना पटोलेजींची एक कुठेतरी ठाण्यामध्ये सभा ते घेत असताना दिसले। जे इलेक्शनच्या काळात आपल्या स्वतःच्या उमेदवारासाठी सिंधुदुर्गापर्यंत येऊ शकत नाही, रत्नागिरीपर्यंत येऊ शकत नाही, ते पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि या पूर्ण भागाचा मतदारांचा विकास करू शकतात का? हा साधा प्रश्न आहे। म्हणून मी बोलतो ही निवडणूक एकतर्फी आहे, कारण का प्रत्येक पदवीधरांपर्यंत पोहोचण्याचं काम हे आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। तुम्ही कुठल्याही पदवीधराला जाऊन या जिल्ह्यात विचारलं, आजूबाजूच्या जिल्ह्यात विचारलं, जिथे जिथे निवडणूक आहे, ते प्रत्येकजण सांगतील की होय, आमच्याकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य घटक पक्षांचा कार्यकर्ता आला, बोलला, आमचं ऐकून घेतलं, आमच्या हातात निरंजन डावखरेजींचा जाहीरनामा दिला। पण त्याच्यासमोर जे जेवढे उमेदवार आहेत विरोधी, महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, ते ना मतदारांकडे फिरकले, ना त्यांचे नेते फिरकले। जे निवडणुकीच्या काळात मतदारांपर्यंत येऊ शकत नाही, ते निवडणुकीच्या नंतर काय येणार ह्याचा विचार पदवीधर मतदारांनी करावा। ही जसं सांगतो, महायुतीसाठी ही विजय दौड सुरू ठेवणारी ही निवडणूक आहे। जिथे जिथे पदवीधरांची निवडणूक आहे तिथे मी स्वतः फिरलेलो आहे, नाशिक सोडून, तर तिथे महायुतीच्या बाजूनी वातावरण आहे। मुंबई पदवीधरमध्ये पण आमचे किरण शेलारजी उभे आहेत, शिक्षक उमेदवार पण तिथे उभे आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की महायुतीचं वातावरण या पूर्ण राज्यात आहे। आज देशात आणि राज्यात ही महायुतीची आणि एनडीएची सत्ता आहे। पदवीधरांच्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवायची असेल, तर मग महायुती आणि एनडीए शिवाय दुसरा पर्याय असला पाहिजे। कारण का काँग्रेस असो, उभाटा असो, राष्ट्रवादी, शरद पवार गट असो, हे कुठेही सत्तेमध्ये नसल्यामुळे पदवीधरांना न्याय कसा देणार? आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की इथल्या कोकणाची पदवीधरची निवडणूक ही एकतर्फी आहे। निवडणूक मानसिक दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचे उमेदवार हरलेले आहेत आणि म्हणूनच ते मतदारांकडे फिरकलेले नाहीयेत। म्हणूनच काल 2 दिवसापासून उभाटाचे आणि शरद पवार गटाचेच मतदार त्यांचेच कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात का आणत होते हे तुम्ही त्यांच्या नेत्या मंडळींना विचारा। अगर त्यांचे उमेदवार एवढे उजवे आहेत, त्यांनी खरंच त्यांचं आणि मतदान करावं, तर मग त्यांनी या पद्धतीने त्यांनी मग आमच्या संपर्कात त्यांचे मतदार का आणत आहेत हा प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे।